नमस्कार मित्रांनो, माऊली ई सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मंत्राच्या L1 डिव्हाइस संदर्भात. जर तुम्ही पण मंत्रा डिव्हाइस यूज करत असाल आणि तुम्हाला असा पॉपअप जर स्क्रीनवर येत असेल तर त्या संदर्भात आपला हा व्हिडिओ असणार आहे. आता आपण आपल्या डिव्हाइसला कनेक्ट करीत आहोत. मागे दाखवल्याप्रमाणे तो पॉपअप परत आलेला आहे. त्यासाठी आपण सर्वात अगोदर Google Chromeवर ओपन करून घेऊ. त्यानंतर आपण इथे टाईप करू सर्विसो मंत्रा टेक ॲप. असे सर्च केल्यावर जी फर्स्ट साईट येईल सर्विसो त्यावर आपण क्लिक करू. त्यानंतर असा एक पॉपअप ओपन होईल, त्यावर आपण आय ॲक्नॉलेजवर यावर क्लिक करायचं. त्यानंतर साईटवर उजव्या हाताला जे दिसतंय आपल्याला पेमेंट ऑप्शन यावर आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर अजून एक पॉपअप येईल, त्यासाठी आपण क्लिक करू. त्यानंतर पेमेंट ऑप्शन्स आपल्याला दिसते तिथं RD सर्व्हिसेसवर यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डू यू हॅव GST नंबर या प्रकारचा आपला पॉपअप येईल, त्यावर नो असा सिलेक्ट करून पुढे जायचं. त्यानंतर आपल्या कंपनीचं किंवा स्वतःचं नाव आपण इथे एंटर करू. त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे एंटर करायचा. त्यानंतर आपला ईमेल ID सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सनमध्ये आपलं नाव लिहायचं. त्यानंतर ॲप्लिकेशन नेम तिथं पण आपलंच नाव एंटर करावं. त्यानंतर खाली L0 डिव्हाइससाठी आपण बघू शकतो इथं ऑटोमॅटिक सिलेक्शन आहे. त्यासाठी आपल्याला दाखवते की ते एका वर्षासाठीचं सबस्क्रिप्शन ₹100 आणि वॉरंटीसोबत ₹250. तर ते आपण न सिलेक्ट करता आपलं L1 डिव्हाइससाठी आपण सबस्क्रिप्शन प्लॅन करत आहोत. तरी आपल्याला तिथं दाखवते की ₹150 आपल्याला खर्च येणार आहे आणि जर आपण वॉरंटी घेऊ इच्छितो तर ते ₹350 खर्च येईल. पण आपण सध्या तरी वॉरंटी न घेता फक्त आपण सबस्क्रिप्शन प्लॅन सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर आपल्याला सिरियल नंबर चेक करण्यासाठी इथं काही गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्याच्यावर आपण क्लिक करू शकतो आणि आपण पाहू शकतो की आपला सिरियल नंबर आपल्याला कुठे मिळेल, बरोबर. त्यानंतर एक क्लोज विंडो करायची. त्यानंतर आपला सिरियल जो नंबर असतो तो आपल्या मशीनच्या मागच्या साईडला SRL नंबर असा दिलेला असतो, तर तो आपण मशीनच्या मागे पण लिहिलेला असतो, त्यावरून आपण लिहू शकतो. तर तो आपण इथे एंटर करून घेऊया. एंटर झाल्यानंतर तो आपण ॲड बटनावर क्लिक करू आणि ओके. आणि तर आपल्याला दाखवते की पॉपअपमध्ये पण आपण तो नंबर बघू शकतो. त्यानंतर क्लोज करायचं आहे साईट. त्यानंतर आपण पुढे जो प्लॅन्स घेतलेला आहे तो आपण सिलेक्ट करू. त्यानंतर आपल्याला खाली दिसते की इथं ₹150 अमाऊंट दाखवते प्लस GST जे दिसते ते 18%. 18%नंतर ₹177 पेमेंट दाखवते. आपला पोस्टल ॲड्रेस आपण इथं एंटर करून घेऊया. पोस्टल ॲड्रेस टाकल्यानंतर इथे दिसते आपल्याला RD सर्व्हिस L1 डिव्हाइस पे फॉर. त्यानंतर आपला पिनकोड इथे एंटर करूया. पिनकोड टाकल्यानंतर आपण एकदा परत आपली माहिती रिचेक करून घेऊ. रिचेक करून झाल्यानंतर आपण पे नाव या बटनावर क्लिक करू. पे नाव झाल्यानंतर आपण ॲक्सेप्ट ऑल कंडिशन्स त्यावर क्लिक करू. त्यानंतर आपल्याला असं पेमेंट पेज ओपन होईल. पेमेंट पेज ओपन झाल्यावर आपल्याला दिसते की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या डिटेल्स दिसतील. ते आपण न सिलेक्ट करता UPI आपण सोप्या पद्धतीने करूया. त्यानंतर जनरेट QR कोड झाल्यानंतर आपण आपल्या फोनपे किंवा UPI जे असेल त्यावरून आपण पेमेंट करून घेऊया. पेमेंट झालं की इथं असा पॉपअप विंडो येईल.
सक्सेसफुलचा. त्यानंतर आपण तर आपले जी पेमेंट झालेलं आहे त्याची आपण रिसिप्ट डाउनलोड करू शकतो. डाउनलोड झाल्यानंतर रिसिप्ट आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकतो. नंतर आपण आपलं मंत्रा डिव्हाइस परत रिमूव्ह करू आणि परत एकदा आपण त्याला अटॅच करायचे आपल्या PCला किंवा लॅपटॉपला. त्यानंतर आपल्याला दाखवता येईल की युअर डिव्हाइस इज रेडी फॉर यूज. ओके. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माऊली ई-सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.